नमस्कार, मी गुरुबाळ माळी. आपण पाहत आहात महाधुरळा यूट्यूब चॅनल. आज आपण एका राजकीय विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे छोट्या पक्षांचा मोठ्या पक्षाला पाठिंबा. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात अनेक छोटे पक्ष होते. ते कधी काळी मोठेही होते, कारण देशात काही राज्यात त्यांची सत्ता होती. पण काही वर्षानंतर त्यांची जी ताकद आहे ती एवढी ताकद कमी झाली की त्यांना फक्त कुणाला तरी पाठिंबा देण्यापुरताच त्यांचा उपयोग सुरू झाला. आजही भाजप, काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष सोडले तर अनेक पक्षांची भूमिका ही कुणाला तरी निवडून आणण्यासाठी पाठिंबा देण्यापुरतीच शिल्लक राहिली आहे. काही जण आपल्या ताकदीच्या जोरावर तडजोड करताना काही जागाही मागतात, पण या जागा देताना एक किंवा दोन जागांच्या पलीकडे ही तडजोड जात नाही. आज महाराष्ट्रात काही उदाहरणं आपल्याला घेता येईल. सेकाप, माकप, जनता दल, भाकप आहे, स्वाभिमानी पक्ष आहे, असे अनेक पक्ष आहेत. अगदी वंचित आघाडीपासून रिपब्लिकन ज्या काही पार्ट्या आहेत यांचाही समावेश आहे. यातल्या सर्वच पक्षांची कधी काळी राज्यात सत्ता होती, देशात सत्ता होती. पण अलीकडच्या काळात जसं भाजप मोठा होत गेला, काँग्रेस क्षीण होत गेला, तसं इतर छोटे पक्षही त्यांची अक्षरशः धूळधाण उडाली आणि त्यांची ताकद कमी झाली. आज आपण महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात गेला तर प्रमुख पक्षांची नावं बघितली तर काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या पलीकडं फारसे पक्ष आपल्याला दिसत नाहीत. छोटे पक्ष गेल्या अनेक वर्षापासून तग धरून आहेत, पण नुसतं अस्तित्व टिकण्यापुरतंच त्यांचं दिसतंय. कारण गेल्या अनेक वर्षापासून जसं इतर पक्षांची ताकद वाढते तसं या छोट्या पक्षांची ताकद कमी होताना आपल्याला दिसत आहे. जनता दलाची ताकद एकेकाळी होती, अगदी देशात या पक्षाची सत्ता होती. शेकापची ताकद महाराष्ट्रात होती. कोल्हापूर किंवा ह्या सांगली, सातारा परिसरात तर शेकाप अतिशय मोठा पक्ष होता. माकप, भाकपची देशातील अनेक राज्यात ताकद होती. पण आज आपण बघितलं, सेकाप असू दे, माकप असू दे, भाकप असू दे, जनता दल असू दे, या सर्व पक्षांची ताकद फार कमी झालेली आहे. यांचा एकेकाळी अनेक खासदार असायचे, आज खासदार नाही, साधे आमदारही निवडून येणे अवघड झाले. पण प्रत्येक निवडणुकीत या पक्षाला केवळ पाठिंबा द्या एवढ्यापुरतंच त्यांची मागणी होते. आजही तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघितला, एक महादेव जानकर यांचा रासप पक्ष सोडला तर बाकीच्या पक्षांची भूमिका ही केवळ पाठिंबा देण्यापुरती राहिली. कारण महादेव जानकर यांनी तडजोड घडवून एक जागा पदरात पाडून घेतली, भाजपनं त्यांना एक जागा दिली. पण इतर पक्षांचं काय? इतर सगळे पक्ष केवळ पाठिंबा देण्यापुरतं राहिले आहेत. जनता दल, भाकप असू दे, माकप असू दे, अगदी अलीकडं स्वाभिमानी पक्षानं आपल्या काँग्रेसला अर्थात महाविकास आघाडीला पाठिंबा मागितला, शिवसेनेकडे पाठिंबा मागितला, पण हा पाठिंबा त्यांनी दिला नाही. म्हणजे मोठ्या पक्षांनी इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा घ्यायचा आणि कधी काळी जर छोट्या पक्षांनी पाठिंबा मागितला तर तो द्यायचा नाही. यातून या छोट्या पक्षांची अवस्था अतिशय बिकट होत आहे. हे सगळे पक्ष सध्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत, जिवंत राहण्यासाठी धडपडत आहेत. पण अलीकडे कार्यकर्त्यांची जी काही वानवा या पक्षाकडे आहे त्यामुळे ह्या पक्षाची ताकद फार कमी होत आहे. काही पक्ष मोठे होत असताना हे छोटे पक्ष आणखी छोटे होत आहेत, कारण या पक्षातले नेत्यांना काही आमिष दाखवून मोठे पक्ष आपल्याकडे घेत आहेत. जसे नेते जातात तसे कार्यकर्तेही पदासाठी, पैशासाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी तिकडे जातात. यामुळं या छोट्या पक्षांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. कधी काळी मनसे एक वारं होतं, शिवसेनेचं वारं होतं, राष्ट्रवादीचं सुद्धा वारं होतं. पण या सगळ्या पक्षात अलीकडं फूट पडली. शिवसेनेत फूट पडली, राष्ट्रवादीत फूट पडली, मनसेची अवस्था बिकट होत गेली. या सगळ्या पक्षांची अवस्था आज भाजप किंवा काँग्रेस समोर अतिशय क्षीण झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छोटे पक्ष आता आम्ही नुसतंच पाठिंबा द्यायचं का या एवढं विचारण्यापुरतंच राहिले आहेत. कारण ह्या ताकद कमी झाल्यामुळं मोठे पक्ष या छोट्या पक्षांना गिळंकृत करत आहेत. खरं तर काही कार्यकर्ते हे तत्वनिष्ठ असतात, तत्वासाठी जे संघर्ष करत असतात, पण
आता संघर्ष क्षीण होत निघालाय, कारण त्यांच्याकडे ताकद नाहीये. ही ताकद कधी येते तर सत्ता असेल तर, आणि सत्तेची स्थानं सगळी मोठ्या पक्षाकडे असल्यामुळं या छोट्या पक्षांची अवस्था वाईट होत आहे. पण कधीही लोकशाही बळकट व्हायची असेल तर विरोधक हा स्ट्रॉंग लागतो, बळकट लागतो. पण आज महाराष्ट्रात किंवा देशातल्या अनेक राज्यात विरोधकांची ताकद कमी होत असल्यामुळं सत्ताधारी हे स्ट्रॉंग झालेत आणि लोकशाही धोक्यात येऊ पाहत आहे. अशा वेळी आता लोकसभा निवडणूक आपल्या तोंडावर आहे, मतदान आता थोड्या दिवसात होईल. तर आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल तर छोटे पक्ष जिवंत राहिले पाहिजेत, हे नक्की. आम आदमी असू दे किंवा मनसे असू दे किंवा अलीकडचे जे नवीन नवीन पक्ष असतील, प्रत्येक पक्षाला काही ताकद देण्याची गरज आहे. ही ताकद आपण दिली तर हुकुमशाहीकडे जर वाटचाल कुठल्या पक्षाची होत असेल तर ती नक्की थांबवली जाईल. छोट्या पक्षांनी एकेकाळी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आज त्यांची ताकद जरी कमी असली तरी त्यांचा इतिहास आठवा, त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. आज त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची वानवा आहे, ती कमी आहे, पण जे आहेत ते अगदी तत्वनिष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत, संघर्ष करत आहेत. हा संघर्ष त्यांना अजून किती वर्षे करावा लागेल माहीत नाही, पण हा संघर्ष अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तो लोकशाही वाचवणारा आहे. खरं तर लोकशाही जर वाचायची असेल तर हे छोटे पक्ष जिवंत राहिले पाहिजे, कार्यकर्ते जिवंत राहिले पाहिजेत. त्यासाठी जे काही लागेल ते देण्याची वेळ आता मतदारांच्यावर आलेली आहे, कारण सहकारात असे पक्ष फार कमी आहेत आणि सहकाराच्या जोरावर मोठे पक्ष अधिक मोठे होत आहेत, नेते मोठे होत आहेत. अशा वेळी या छोट्या पक्षांना ही ताकद द्यायची गरज आहे, कारण त्यांनी फक्त इतरांना पाठिंबा देण्यापुरतंच त्यांची जर भूमिका राहिली तर एक दिवस ते नष्ट होतील. जी आज त्यांची ताकद अतिशय कमी झाली, एक दिवस त्यांचं नाव सुद्धा जाईल. तेव्हा मात्र मोठे पक्ष आपल्याला हवं तसं राजकारण करतील आणि एकूण राजकारणाची दिशा बदलेल. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड देखील.